हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 40. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि मागचे सर्व भाग पहा. निखिल त्याच्या विचारात हरवला होता तेवढ्यात डोअर नॉक झालं. निखिलने त्या दिशेने पाहिलं. यस सर, मिस्टर देसाई मीटिंगसाठी आले आहेत. शिवला सांगितलं का? शिव सर परत आले नाहीत. मिस्टर देसाई मीटिंग रूममध्ये बसले आहेत. ठीक आहे, मी बघतो, तो म्हणाला आणि मीटिंग रूमकडे निघाला. संध्याकाळ झाली होती. मीटिंग संपवून निखिल शिवच्या केबिनमध्ये गेला, पण तो तिथे नव्हता. विचारल्यावर कळले की तो परत आलाच नाही. निखिल विचारात पडला. तो अवीकडे आला आणि त्याला शिवला फोन करायला सांगितले, कारण त्याचा नंबर पाहून तो फोन उचलणार नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं. अवीने शिवचा नंबर डायल केला, पण फोन नॉट रिचेबल येत होता. निखिलच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या. त्याने अवीला घरी फोन करून विचारायला सांगितले. काही झालं आहे का बाई? अवीने त्याच्याकडे पाहत विचारले. नाही, तू फोन करून विचार. जेव्हा अवीने घरी फोन केला तेव्हा त्याला कळलं की शिव घरी नाहीये. हे कळताच निखिलची चिंता आणखी वाढली. ते वहिनी कुठे आहे विचार की शिव घरी गेला होता का? निखिलच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अवीच्या डोळ्यात प्रश्नार्थक भाव उमटले. त्याने शालिनीला विचारल्यावर कळले की शिव घरी आला होता आणि थोड्या वेळाने बाहेर निघून गेला. गौरी तिच्या रूममध्ये आहे. निखिलने त्याच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, काकी, वहिनीकडे फोन दे. शालिनीने हो म्हटले आणि गौरीजवळ येऊन फोन तिच्या दिशेने करत म्हणाली, निखिलला तुझ्याशी बोलायचं आहे. गौरीने फोन घेतला. हॅलो वहिनी, सगळं ठीक आहे ना? गौरी शालिनीकडे बघत म्हणाली, तू हे खरं बोलत आहेस ना? शिव घरी आला होता? हो. तू नक्की खरं बोलत आहेस ना? सगळं ठीक आहे ना? हो. तो कसा आहे? तो इथे आला नाही वहिनी. काय? मग कुठे गेला? माहीत नाही, मला वाटलं होतं की तो घरी असेल. नाही, तो तर कधीच निघून गेला. जर ऑफिसमध्ये नाहीये तर कुठे गेला? गौरी आपल्या कपाळावर हात ठेवत म्हणाली. तू त्याला फोन केलास का? शोधून काढ, तो खूप रागात निघाला आहे. वहिनी, मला माफ कर, ती माझी चूक होती आणि त्याला सगळं कळलं. गौरी काहीच बोलली नाही तेव्हा तो पुन्हा म्हणाला, वहिनी, आय एम सॉरी. मी हे जाणून बुजून. ते सगळं सोड, आधी त्याला शोधून काढ. तुला माहिती आहे ना आजोबा? निखिल, लवकर शोध. त्याच्यासोबत कोणी असेल ना? हो, मी तुला फोन करेन. असं म्हणत निखिलने कॉल डिस्कनेक्ट केला आणि आपला फोन काढला आणि नंबर डायल करू लागला. काही प्रॉब्लेम आहे का भाई? अवी म्हणाला. हो, ते शिव. काही नाही, असं म्हणत निखिल फोन करत बाहेर निघून गेला. इकडे शालिनीने गौरीला विचारले तेव्हा तिने सांगितले की शिवला सर्व काही समजलं आहे. हे ऐकून तीही काळजीत पडली. संध्याकाळ उलटून रात्र झाली, पण शिव घरी परतला नाही. दोघीही उत्सुकतेने त्याची वाट पाहत होत्या. अवीही घरी परतला होता. तोही शिवची वाट पाहत होता आणि माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते, पण गौरी आणि इतर कोणालाही विचारण्याची ही वेळ नव्हती. काही वेळाने फोन वाजला. गौरीने धावत जाऊन फोन उचलला. हां, हॅलो, काही कळलं का? गौरी घाबरलेल्या आवाजात म्हणाली. हो, तो ठीक आहे, मी थोड्या वेळाने घेऊन येतो, निखिल म्हणाला आणि कॉल डिस्कनेक्ट केला. गौरीने फोन आपल्या छातीवर ठेवला आणि डोळे मिटले. तिच्या गालावरून अश्रू ओघळले. जेव्हा अवीने हे पाहिले तेव्हा त्याच्या मनात अज्ञात वेदना निर्माण झाल्या, पण नंतर तो स्माईल करत आपल्या रूममध्ये निघून गेला. निखिलची बोलल्यानंतर सर्वांच्या चिंता दूर झाल्या. सर्वजण आपापल्या रूममध्ये गेले. शालिनी गौरीजवळ बसली होती. शैलेश बाहेरून आले आणि त्यांना पाहू लागले. काय झालं? आज तू फोन केला नाहीस कधी येणार आहात हे विचारण्यासाठी? हो, ते कामात विसरले. काय झालं? सगळं ठीक आहे ना? शैलेश दोघांकडे बघत म्हणाले. हो, सगळं ठीक आहे.
मी तुमच्यासाठी जेवण आणू का? नाही, मी जेवण करून आलो आहे. बाकी सर्व कुठे आहेत? सर्वजण आपापल्या रूममध्ये आहेत. तुम्हीही थोडी विश्रांती घ्या. शिव नाही आला? तो कोणत्या तरी कामात अडकला आहे. थोड्या वेळात येईल. शालिनीला घाबरलेले पाहून गौरी म्हणाली. ठीक आहे. असं म्हणत शैलेश रूमकडे निघाले, पण अचानक थांबून म्हणाले, तुझ्या हातावर पट्टी का आहे? ते मला थोडा चाकू लागला, गौरी म्हणाली. काळजी घेतली पाहिजे ना? जास्त लागलं नाही ना? नाही, गौरी म्हणाली आणि शालिनीला इशारा करत आपल्या रूममध्ये निघून गेली. शैलेश याने शालिनीकडे पाहिले तेव्हा ती उठत म्हणाली, तुम्ही चला, मी पाणी घेऊन येते. तू जेवलीस? हो, माझ्या आधी. शैलेश यांचे शब्द ऐकून शालिनीची पावले थांबली आणि तिचे डोळे विस्फारले. इतक्या वर्षात असं कधीच घडलं नाही की तू माझ्या आधी जेवलीस. तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? मी का लपवू काही? मला म्हणायचं होतं की मी संध्याकाळी हेवी नाश्ता केला होता, म्हणून मला भूक लागली नव्हती. म्हणूनच मी म्हटले की मी जेवली. असं म्हणत शालिनी पाणी आणायला गेली आणि शैलेश आपल्या रूममध्ये गेले. निखिलशी बोलून तिला 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता, पण तो शिवला घेऊन परतला नव्हता. गौरीची चिंता वाढत होती. शिव आधीच तिच्यावर रागावला होता आणि मग हे सत्य उघड झाले. त्याचं असं रागात निघून जाणं, याआधी जेव्हा जेव्हा त्याने गौरीला दुखावले होते तेव्हा तेव्हा त्याने स्वतःलाच त्रास करून घेतला होता. तिला काळजी वाटत होती की तो आपल्या रागात स्वतःला नुकसान करून घेऊ नये. गौरी अस्वस्थपणे फेऱ्या मारत निखिलला फोन करत होती, पण तो कॉल डिस्कनेक्ट करत होता. गौरी अजून काळजीत पडली. तिच्या मनात विचित्र विचित्र विचार येऊ लागले. ती बाहेर आली, पण गार्डने तिचा रस्ता अडवला. रस्ता सोडा, मला जायचं आहे. सॉरी मॅम, तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत. गौरीला राग आला, पण तिने स्वतःला शांत केले आणि म्हणाले, तुम्हाला माझ्या सेफ्टीसाठी ठेवण्यात आलं आहे, मला कैद करण्यासाठी नाही. माझं जाणं गरजेचं आहे. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता, पण मी आता थांबणार नाही. सॉरी मॅम, पण जोपर्यंत आम्हाला सरांची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला बाहेर जाऊ देऊ शकत नाही. अरे, मग त्यांनाच घ्यायला जाते मी. आम्ही मजबूर आहोत मॅम, सॉरी, तो म्हणाला आणि मान खाली घातली. अरे यार, रागावर कंट्रोल करत गौरी म्हणाली, फाईन, ती म्हणाली आणि पुढे जाऊ लागली. पण गार्डने हात पुढे केला आणि म्हणाला, तुम्ही नाही जाऊ शकत मॅम. तुम्ही थांबवणार मला? विसरू नका कोण आहे मी. मॅम सॉरी, पण आम्ही तुम्हाला बाहेर जाऊ देऊ शकत नाही. सरांची ऑर्डर आहे. तुमच्या ऑर्डरची तर बघतेच कोण अडवतं मला. असं म्हणत गौरी पुढे सरकली. 2 गार्डने तिचा रस्ता अडवला आणि त्यापैकी एक म्हणाला, रिक्वेस्ट आहे मॅम, प्लीज आत जा. हट्ट करू नका प्लीज, नाहीतर आम्हाला जबरदस्ती करावी लागेल. गौरीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्याकडे पाहत त्यांना बाजूला ढकलले आणि दरवाजाच्या दिशेने सरकली. गार्ड्सने एकमेकांकडे पाहिले आणि एकाने जाऊन गौरीचा हात धरला. गौरीने वळून त्याच्याकडे पाहिले तेवढ्यात गाडीची लाईट त्यांच्यावर पडली. गेटमॅनने दार उघडले आणि गाडी आत आली. गार्डने गौरीचा हात सोडला. गौरी गाडीकडे जाणारच होती, तोच गाडीचा दरवाजा उघडून शिव बाहेर आला आणि तिच्याकडे येऊ लागला. निखिलही बाहेर आला. गौरीने शिवकडे पाहिले, पण तो पुढे आला आणि गार्डकडे कटाक्ष टाकत म्हणाला, स्पर्श करायचा नाही. बायको आहे माझी. हात लावला तर हात कापून टाकीन. शिवने त्याची कॉलर धरली आणि त्याच्या गालावर थापड मारत म्हणाला, हात कसा लावलास तू? सॉरी सर, पण मॅम बाहेर जाण्याचा हट्ट करत होत्या म्हणून. मग हात लावशील तिला? लॉक लावा, दारावर काटे टाका, भिंत बांधा, पण तिला हात लावायचा नाही, शिव कडकत्या आवाजात म्हणाला. गौरीच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही. गुड, व्हेरी गुड, लक्षात ठेव, बायको आहे माझी.
त्याची कॉलर सरळ करत म्हणाला आणि तो मागे सरकणार इतक्यात तो अडखळला. गौरी पुढे सरकली आणि त्याला पकडले. शिवने तिच्याकडे पाहिले आणि हलकेच हसत म्हणाला, बायको आहे माझी, तिला हात नाही लावायचा. असं म्हणत त्याने तिच्या चेहऱ्याकडे हात पुढे केला. त्याच्या बंद पापण्या आणि तोंडातून येणारा वास पाहून गौरीने तिचा चेहरा वळवला आणि निखिलकडे प्रश्नार्थक नजर टाकली. शिवने विचित्र हसून तिचा हात बाजूला केला आणि निघायला लागला. त्याची लटपटणारी पावले पाहून निखिल आला आणि त्याला पकडले आणि एक नजर गौरीकडे पाहून तो त्याला आत घेऊन गेला. थांब, मागच्या दाराने घेऊन चल, गौरी म्हणाली तशी निखिलने मान हलवली आणि त्या दिशेने सरकला. गौरीने पुढे येऊन दार उघडले आणि दोघांनीही त्याला आत आणून बेडवर ठेवले. शिवची नजर गौरीवर पडली आणि तो म्हणाला, तू माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना करतेस आणि माझ्याच हातून मरायचंही आहे. मला खरं खरं सांग, तुला नक्की काय हवंय? तुझ्या मरण्याची इच्छा मी कधीच करू शकत नाही. प्लीज असा विचार करू नकोस. मी असं म्हणताना त्या एका क्षणासाठी स्वतःला किती शाप दिले होते हे फक्त मलाच माहिती आहे. प्लीज असा विचार करू नकोस. गौरी त्याच्याकडे पाहत त्याला झोपवत म्हणाली, खोटं, सगळं खोटं बोलतेस तू. प्रत्येक वेळी खोटं बोलतेस तू. कपटी आहेस. प्रत्येक वेळी निष्पाप असल्याचे दाखवून फसवतेस. सगळे सगळे खोटारडे आहेत, स्वार्थी आहेत, कोणीही आपलं नाही. इथे प्रेमाचा बाजार मांडला आहे, ज्यामध्ये प्रत्येक जण स्वतःचा फायदा पाहतो. प्रेम, मैत्री, सर्व काही फसवणूक आहे. कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. माझ्या मित्राने माझा विश्वासघात केला, माझ्या शत्रूला सपोर्ट केला आणि तू, माझं चारित्र्य ठरवणारे तुम्ही, कधी स्वतःच्या चारित्र्यात डोकावले आहे का? प्रेमाच्या नावाखाली मरण्यास तयार असलेली तू, सांग, माझ्या आधी किती लोकांचं प्रेम आजमावलं आहेस? असं म्हणत शिव हसला. गौरीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटले. आई, मला तुझी खूप आठवण येते. मला तुझ्या जवळ बोलाव. मी थकलो आहे आता. मला तुझ्या मांडीवर शांत झोपायचे आहे. नाही नाही नाही, आता नाही. अजूनही काही हिशोब बाकी आहे. आता तर तो जयवंत देशमुख तुटला आहे. त्याला पायावर आणणं बाकी आहे. त्याला माझ्या पायाशी नतमस्तक व्हावे लागेल तेव्हाच माझं कर्ज पूर्ण होईल आणि मला मग बोलाव. थकलो आहे मी खूप थकलो आहे. झोपायचं आहे, ती झोप जी मला तू गेल्यानंतर कधीच मिळाली नाही. आई, मला तुझी खूप आठवण येते. बडबडत शिवने आपले डोळे मिटले. त्याच्या शब्दात लपलेल्या वेदनांनी गौरीचे डोळे ओले झाले. गौरीने त्याचे बूट काढले आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट घातले. शिव अजूनही बडबडत होता. वहिनी, असं काही आहे का जे मला माहीत नाही? निखिलने विचारले तेव्हा गौरीने त्याच्याकडे पाहिले. म्हणजे तुम्ही दोघे याआधी कधी भेटलात का? हो, बालपणी, गौरी विचार करत म्हणाली. ते नाही, त्यानंतर? हो, मुंबईमध्ये भेटले होते ना एकदा. तू सुद्धा होता सोबत कदाचित. तुला आठवत नाही? मला आठवतंय, पण मी त्या भेटीबद्दल बोलत नाहीये. मग लग्नाआधी एक दोनदा भेटलो होतो. पण तू हे सगळं का विचारत आहेस? वहिनी, आठव, तू त्याला आधी कधी भेटली आहेस का? मला काहीच समजत नाहीये, गौरी म्हणाली. वहिनी, तू याला पाहतेस ना, आणि आतापर्यंत तुला समजलंच असेल की तो नेहमी ड्रिंक करतो, पण आजपर्यंत मी त्याला इतक्या प्रमाणात ड्रिंक करताना पाहिले नाही की तो स्वतःचं भान हरपून जाईल. आज पहिल्यांदाच मी त्याला अशा प्रकारे स्वतःला हरवताना पाहिले आहे. वहिनी, तुझ्या आयुष्यात असा कोणी होता का ज्याबद्दल शिवला माहिती आहे? निखिलने संकोचून विचारले. गौरीच्या भुवया उंचावल्या आणि ती म्हणाली, नाही तर. पण तू असं का विचारत आहेस? त्याने काही सांगितले आहे का? त्याने राहुलबद्दल काही गैरसमज करून घेतला नाही ना? गौरी विचार करत म्हणाली. राहुलसोबत फक्त माझं लग्न ठरलं होतं, बाकी काही नाही. नाही, तो मुद्दा नाहीये. मग काय आहे? वहिनी, निखिल शांत झाला.
जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. त्याने काही सांगितलं आहे का? कितीतरी वेळा मीही त्याच्याकडून अशाच गोष्टी ऐकल्या आहेत, पण मला वाटलं की तो मला दुखावण्यासाठी हे जाणून बुजून बोलतोय. तू मला सांग, त्याने तुला काही सांगितलं आहे का? गौरीने विचारल्यावर निखिलने होकारार्थी मान हलवली. काही वेळापूर्वी निखिलने शिवच्या गार्डला फोन लावला आणि त्याच्याशी बोलत ऑफिसमधून निघून गेला. शिव कुठे आहे? सर एकटेच निघून गेले. आम्ही त्यांच्या मागे चाललो होतो, पण ते सिग्नलवर पुढे निघून गेले. कुठे गेले हे काहीच माहीत नाही. आम्ही त्यांना शोधत आहोत. ठीक आहे, जसं काही कळेल मला फोन करा. असं म्हणत निखिलने शिव जिथे कुठे असण्याचे चान्सेस होते तिथे सगळीकडे त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. काही वेळाने त्याला फोन आला. त्याच्याशी बोलल्यानंतर त्याने गाडी वळवली आणि थोड्याच वेळात तो त्या ठिकाणी पोहोचला. निखिलने शिवची गाडी पाहिली. तो त्याच्या जवळ आला आणि इकडे तिकडे पाहत गार्डजवळ पोहोचला. कुठे आहे तो? गार्डने समोर बोट दाखवले. शिव रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकावर बसला होता आणि समोरच्या बिल्डिंगकडे पाहत होता. निखिलने पाहिले की ही तीच जागा आहे जिथे काही वर्षांपूर्वी त्याचं छोटं घर होतं, पण आता त्या जागेचा नकाशा बदलला होता. निखिलने आपले डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेत त्याच्याकडे आला आणि घाबरून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शिवने मान वर करून पाहिले. निखिलला पाहून त्याचे आधीच लाल झालेले डोळे आणखीनच चमकले. तू इथे का आलास? शिवने त्याला ढकलत विचारले. सॉरी यार, पण एकदा माझं ऐक. मला काही ऐकायचं नाहीये. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. इथून निघून जा. शिव, माझं ऐक तरी. मी तुला सांगितलं ना की मला काही ऐकायचं नाहीये. संपूर्ण जगात तू एकमेव व्यक्ती आहेस ज्यावर मी विश्वास ठेवला होता, आणि तूही माझ्या शत्रूंशी हातमिळवणी केलीस. ती तुझी शत्रू नाहीयेस आल्या. तू स्वतःचा शत्रू आहेस. स्वतःला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेस आणि ती तुला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच मी तिला सपोर्ट करत आहे आणि यापुढेही करत राहीन. समजलं तुला? आता डोकं थंड कर आणि शांतपणे घरी चल, नाहीतर. निखिल त्याचा हात धरत म्हणाला. नाहीतर काय? काय करशील तू? शिव त्याची कॉलर पकडत म्हणाला. निखिलने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचा हात हटवण्याचा प्रयत्न केला. बोल ना, काय करशील? शिवने पुन्हा विचारल्यावर निखिलने त्याच्याकडे पाहिले. नंतर आपली कॉलर सोडवून त्याच्या गालावर थापड मारत म्हणाला. प्रेम करतो तुझ्यावर, तुझा आदर करतो, पण डोक्यावर बसून नाचू नकोस. बॉस असशील ऑफिसमध्ये आणि मैत्री नसती तर मी तुझ्यासारख्या मूर्ख बॉसची नोकरी माझ्या बुटाच्या टोकावर ठेवली असती. तू माझ्यावर हात उचललास? शिव त्याच्याकडे पाहत म्हणाला. हो, आणि हे खूप आधीच करायला हवे होते. कोणाचंही ऐकायचं नाही तुला. फक्त प्रत्येक गोष्टीत स्वतःची मनमानी करायची असते. काय वाटतं की फक्त तुला राग येतो आणि तूच हात उचलू शकतोस? आता माझा राग कंट्रोलच्या बाहेर जाण्यापूर्वी शांतपणे चल. निखिलने त्याचा हात धरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण शिवने त्याचा हात सोडला आणि त्याला ढकलत म्हणाला. तू तिच्यासाठी माझ्यावर हात उचललास? डोक्यात दगड भरले आहेत का? काहीही विचार करतोस? बकवास बंद कर आणि चल, नाहीतर अजून 2 लावून देईन. मग काहीही बोलू शकणार नाहीस. निखिल त्याला फटकारत म्हणाला. शिवने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि आपल्या गाडीकडे गेला. निखिल त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो गाडी सुरू करून निघून गेला. निखिलने हाक मारली, पण त्याने ऐकलं नाही. मूर्ख माणूस, निखिल रागाने म्हणाला आणि आपल्या गाडीत बसून त्याच्या मागे गेला. फ्रेंड्स, पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.